गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना घरगुती सिलेंडर मिळण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे। पहाटेपासूनच गॅस एजन्सी समोर रिकाम्या टाक्या घेऊन लोक रांगा लावत आहेत, पण तासनतास थांबूनही अनेकांच्या हाती निराशाच येत आहे। मात्र या टंचाई सोबतच एका वेगळ्याच प्रकारामुळे नागरिक गोंधळात पडले आहेत। अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर गॅस सिलेंडर डिलिव्हरी यशस्वी झाल्याचे मेसेज येत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांच्या घरी सिलेंडर पोहोचलेलाच नाही। सिलेंडर घरापर्यंत न पोहोचताच तो कागदोपत्री डिलिव्हर कसा दाखवला जातोय, यामागे गॅसचा मोठा काळा बाजार तर सुरू नाही ना, असा संशय आता नागरिक व्यक्त करत आहेत। मला काही 2 दिवस झाले तिथे येतानी आणि 2 दिवसापासून काही सिलेंडर मिळत नाहीये इथं। आणि रोज सकाळी आम्ही 8-9 वाजता येऊन जातो, 10 वाजताचं ऑफिस खोलायचं टायमिंग यांचा, तरी पण आतापर्यंत काही आम्हाला सिलेंडर असं काही मिळालं नाही। पण आज असे वाटतात की चान्सेस की मिळू शकतात, कारण की यांनी म्हटलं आज की लॉट आलेला आहे आणि आता बघू, पण आमचं नाव तर नाही दिसत आतापर्यंत। पण अगर नाव भौतिक आला तर 1-1.5 तासात म्हणतात की आपण हम लोग आपको देंगे म्हणून। मेसेज किती दिवस पहिले आला? मेसेज तर आम्हाला 2-3 दिवस पहिले आला। मी 20 मार्चला बुकिंग केलेला होता, त्याच्यानंतर मला 30 तारखेला मेसेज आला की तुम्हाला 2 तारखेला डिलिव्हरी होईल। तर मी म्हणलं 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकते। 8 पर्यंत मी वाट बघितली आणि तो लिंकवर क्लिक केला तर तिथं रिसिप्ट आली त्या 2 तारखेला डिलिव्हर झालेला आहे। तर मी 8ला माझ्या स्टाफला मी इथं ऑफिसला पाठवलं। त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमच्या एरियामध्ये जो ड्रायव्हर आहे लिस्ट मला दिली तिथून जुबेर नावाच्या, त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केला 8 तारखेला। त्यांनी म्हटलं की कल 11 बजे मेरे को फोन लगाओ। तर मग 9 तारखेला मी लावलं। 9 तारखेला जर लावला तर त्यांनी अजून म्हटलं की कल 11 बजे लगाओ। मी 10ला पण मी त्याला 11 वाजे लावलो, तर तो म्हणाला का तुम्ही खूप दिवसापासून गॅस येऊन नाही राहिली आहे, तुम्ही ऑफिसमध्ये जा आणि तिथं कॉन्टॅक्ट करा। इथं आलो तर इथं तर काही समजून नाही राहिला गर्दीच्यामुळे। प्रशासनाने याच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे? प्रशासनाने तर याच्याकडे लक्ष दिलं। गव्हर्नमेंट म्हणते की गॅसची पेट्रोलची काही किल्लत नाही आहे, पण इथं तर उलटाच सुरू आहे। इथं काय सगळं ब्लॅकमेलिंग होऊन राहिलं आहे सगळं। गोंदियातील या गंभीर स्थितीवर आता पुरवठा विभागाने आपली भूमिका मांडली आहे। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। नमस्कार, मी जयदीप अनिल वाघ, पुरवठा निरीक्षक, सप्लाय इन्स्पेक्टर, गोंदिया तालुका। असं पाहिलं की गोंदियामध्ये आता पुन्हा सिलेंडरचे टंचाई भासत आहे। लोक सकाळपासून 2-2, 3-3 दिवस लाईन लावत आहेत। का प्रॉब्लेम? गोंदियामध्ये टंचाई नाही आहे। गोंदिया गॅस एजन्सी नावाची ही जी एजन्सी आहे, इकडे 2 दिवस स्टॉक आला नव्हता, त्यामुळे लोकांना डिलिव्हर करायला वेळ लागतो सिलेंडर त्यांच्या घरापर्यंत। त्यामुळे लोक इकडे आलेत आणि गर्दी झालेली आहे। तर आजच्या रिपोर्टनुसार त्यांच्याकडे स्टॉक आलेला आहे 372 सिलेंडरचा स्टॉक आहे डोमेस्टिकचा, आणि 2 सिलेंडरचा कमर्शियलचा स्टॉक आहे। पाहिलं की लोकांना मेसेज येत आहे की आमचं त्यांच्याकडे डिलिव्हरी झालेली आहे असं मेसेज येतं सिलेंडर, मात्र 10 दिवस उलटून त्यांच्याकडे सिलेंडर येत नाही। याच्यावर काय आता प्रशासन? हो, आता सिस्टीम जनरेटेड मेसेज येत आहे त्यांना, आणि आपल्याकडे वेटिंग आहे जवळजवळ 3199ची। तर आपण प्रत्येकाला सिलेंडर रोज, जसं इकडे एजन्सीला सिलेंडर येतील त्यानुसार ते रोज डिलिव्हर करायला पाठवतात। त्यामुळे ती वेटिंग जरा वाढते आणि 10-10 दिवसाचा पिरियड लागतो। लोकांना काय आव्हान करणार? लोकांना आव्हान हेच करेल की तुम्ही पॅनिक होऊ नका। सिलेंडर येत आहेत, प्रत्येक ठिकाणी येत आहेत। इतर गॅस एजन्सीमध्ये एवढा गोंधळ होत नाही, इकडे झाला कारण की इथे स्टॉक आला नव्हता 2 दिवस। हा प्रॉब्लेम इकडे येतोय, त्यामुळे 10 दिवसात तुम्हाला सिलेंडर मिळतील, प्रत्येकाच्या घरी येईल। जे आधी 2 दिवसात मिळायचे, आता थोडासा फक्त स्टॉकचा प्रॉब्लेम झाला या पर्टिक्युलर गॅस एजन्सीमध्ये, त्यामुळे फक्त तो प्रॉब्लेम जनरेट झालेला आहे। नाहीतर 10 दिवसाच्या आतही तुम्हाला यापुढे सिलेंडर डिलिव्हर होऊन जाईल। एकीकडे सिलेंडरसाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे अशा तांत्रिक घोळांमुळे नागरिकांचा रोष वाढत आहे। आता प्रशासनाच्या चौकशीत या काळा बाजाराचा छडा लागतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।